Students, in this period we will see the last part of this chapter, that is the birth control and the contraceptive methods. So see here, first of all we will see about the birth control measures. So what are the birth control measures? You know that nowadays the human population is increasing tremendously, so there should be some birth control measures. So these birth control measures prevent fertilization. Okay, so when there is no fertilization, there is no zygote formation, no embryo formation and no pregnancy in this way. So birth control measures which prevent the fertilization, they are referred as contraceptives. त्याच मेथडला काय म्हणायचं, कॉन्ट्रासेप्टिव्ह. इन शॉर्ट बर्थ कंट्रोल मेजर्स म्हणजेच आहेत कॉन्ट्रासेप्टिव्ह. कॉन्ट्रासेप्टिव्हचा अर्थ हा झाला बर्थ कंट्रोल मेजर्स. मेजर्स म्हणजे उपाय. लक्षात आलं. सो देर आर टू टाइप्स ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स, टेम्पररी मेथड्स अँड परमनंट मेथड्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टडी अबाउट द टेम्पररी मेथड्स. फर्स्ट मेथड इज देअर, it is called as natural method, or it is called as a safe period, or it is also called as rhythm period. Now see here, a week before and a week after the menstrual bleeding is called as safe period. आता we have studied menstrual cycle. menstrual bleeding म्हणजे जो पहिली फेज आहे ना menstrual cycle ची, त्याच्या आधी एक आठवडा आणि नंतर एक आठवडा हा जो कालावधी आहे, जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये एग नसतो, ओहम नसतो, है ना, ही जी कंडिशन आहे तिला सेफ पिरियड असं म्हटलेलं आहे. म्हणजे या काळामध्ये प्रेग्नन्सी राहू शकत नाही. दुसरं आहे टेम्पररी मेथडमध्ये कॉइटस इंटररप्टस. सो हिअर withdrawal of the penis from the vagina just before the ejaculation. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये स्पर्म्स आहे ना, ते इजॅक्युलेट होण्याच्या आधी, स्पर्म इंजेक्ट होण्याच्या आधीच पेनिसचं विड्रॉल करणे मेलनी. म्हणजे ॲज देर इज नो एंट्री ऑफ द स्पर्म्स इन टू द रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, देर इज नो फर्टिलायझेशन अँड देर इज नो चान्स ऑफ प्रेग्नन्सी. हा एक दुसरा प्रकार आहे. तिसरा आहे लॅक्टेशनल एमनोरिया. वी हॅव स्टडीड लॅक्टेशन, है ना. सो लॅक्टेशनल एमनोरिया actually in the milk feeding mother, ovulation does not occur because there is no menstrual cycle. See here, जी स्त्री बाळाला मिल्क फीड करत असते की नाही, तिच्या शरीरामध्ये आपण बघितलं की टेम्पररली मेन्स्ट्रुअल सायकल्स स्टॉप झालेले असतात, है ना. तर त्यामुळे तिथं ओव्ह्युलेशन नसतं. सो ओव्ह्युलेशन नाही म्हणजे तिथं ओहम नाही. ओहम नाही म्हणजे एग नाही. त्या स्त्रीच्या शरीरामध्ये एग नसतो. एग नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचा चान्स नाही. तर ही जी कंडिशन आहे, बिकॉज देर इज नो ओव्ह्युलेशन इन द फिमेल, सो ड्युरिंग द पिरियड ऑफ इंटेन्स लॅक्टेशन, म्हणजे मिल्क फिडिंग करणाऱ्या मदरमध्ये देर इज इंटेन्स लॅक्टेशन अँड this intense lactation actually it is following the parturition. म्हणजे बेबीज बर्थ किंवा डिलिव्हरी नंतर जे लॅक्टेशनचा जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये स्त्रीला प्रेग्नन्सी राहू शकत नाही. त्या काळात त्यालाच म्हटलेलं आहे लॅक्टेशनल एमेनोरिया. नंतर चौथी मेथड आहे केमिकल मीन्स, म्हणजे काही रासायनिक घटकांचा वापर करून. सो ॲक्च्युली दिस केमिकल्स दे ॲक्ट्स ॲज ए स्पर्मिसाइड. स्पर्मी फॉर स्पर्म, आणि हा जो साईड शब्द आहे ना, CIDS, साईड म्हणजे मारणे, किल करणे, है ना. तर हे जे केमिकल्स आहेत ना, ते एकतर दे किल द स्पर्म, स्पर्मला मारून टाकतात, किंवा दे इमोबलाइज द स्पर्म. इमोबलाइज करणे म्हणजे त्यांची हालचालच बंद करून टाकतात, त्यांना निष्क्रिय करतात, है ना. स्पर्मला निष्क्रिय करणे किंवा स्पर्मला मारून टाकणे हे काम ह्या केमिकल्सचं आहे. सो मेनली दिस केमिकल्स दे आर यूज्ड बाय द फिमेल पार्टनर. आणि त्याचे प्रकार दिलेले, काही प्रकारचे फोम आहे. फोम म्हणजे फेस तयार करणारे काही केमिकल्स आहेत. सम टॅबलेट्स आर देअर, जेलीज आर देअर अँड क्रीम्स आर देअर. सो ऑल दीज आर द केमिकल मीन्स यूज्ड बाय द फिमेल in the reproductive tract actually. Now the next one is
there are some mechanical means. So these mechanical means they are also called as barrier methods. Barrier म्हणजे अडथळे आहेत है ना, barrier methods म्हणजे अडथळे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे condom. So here it covers the penis and mainly these are made up of rubber and these are used by the male. Second, diaphragm is there, cervical caps are there आणि some vaults are there. So these are used by the female. So diaphragm म्हणजे पडदा आहे, ज्याला तो बॅरियर शब्द वापरला ना, पडदा आहे. सर्व्हायकल कॅप्स आहे, सर्व्हिक्सला झाकून टाकणारा, त्याला कव्हर करणारे कॅप्स आहे आणि काही हॉल्ट्स असतात. दीज आर युज्ड बाय द फिमेल. आणि नंतर काही इंट्रा युटेराइन डिव्हाइसेस. डिव्हाइस म्हणजे साहित्य किंवा हत्यार, उपकरण असं म्हणतो. इंट्रा युटेराइन याचा अर्थ सांगतो. इंट्रा म्हणजे आतमध्ये, इंट्रा युटेराइन युटेरसच्या आतमध्ये ठेवता येणारे डिव्हाइसेस आहेत. त्याच्यामध्ये कॉपर टी आहे, कॉपर 7 आहे आणि लिप्पल्स लूप आहे. तर हे मेटलचे बनलेले असतात किंवा प्लॅस्टिकचे बनलेले असतात है ना. लिप्पल्स लूपलाच डबल यस लूप असं पण म्हणतात. आता हा डबल यस लूप काय करतो, इट ॲक्युम्युलेट द मॅक्रोफेजेस. म्हणून ते आपल्या शरीरामध्ये फॅगोसायटिक सेल्स असतात ना, मॅक्रोफेजेस, जे गिळंकृत करणारे असतात, जे फॉरेन बॉडीला गिळंकृत करून त्यांना खाऊन टाकतात, त्यांना मारून टाकतात. तर डबल यस लूपमुळे काय होतं, मॅक्रोफेजेस जमा होतात आणि हे मायक्रोफेजेस कोणाचं फॅगोसायटिस करतात, स्पर्मचं, स्पर्मलाच खाऊन टाकतात है ना. आता स्पर्मच राहत नाही, त्याच्यामुळे देर इज नो फर्टिलायझेशन आणि देर इज नो प्रेग्नन्सी. तर असा हा डबल फर्टिलायझेशनचा जो आहे तो त्या ठिकाणी डबल यस लूपचं कार्य आहे. मी तुम्हाला डायग्रॅम दाखवते पुस्तकामध्ये, बघा काही डायग्रॅम दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा हा डायफ्रॅम दाखवलेला आहे. प्लॅस्टिकचे तयार झालेले असतात. हा बघा इथे डबल यस दिसतो ना, असा आकार आपल्याला डबल यस लूप म्हटलेला आहे. हा डबल यस लूप आहे, त्याला लिप्पल्स लूप नाव आहे. आणि हा फॅगोसायटोसिस घडवून आणतो स्पर्मचं है ना. तर हे दोन झाले. त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया फिजिओलॉजिकलमध्ये. फिजिओलॉजिकल ओरल डिव्हाइसेसमध्ये पिल्स आहेत. पिल्स म्हणजे टॅबलेट्स, गोळ्या म्हणतो पण, औषधाच्या गोळ्या असतात तशा. त्याच्यामध्ये सहेली नावाचे पिल्स आहेत, ते तुम्हाला माहिती आहे. सो दीज आर नॉन स्टिरॉइडल. कोणता इथे असं म्हणतं की साईड इफेक्ट नाही, कारण त्याच्या स्टिरॉइड्स नसतात. हे स्त्रियांनी वापरायच्या गोळ्या आहेत. दीज आर स्पॉन्सर्ड बाय गव्हर्नमेंट ॲक्च्युली. तर हा सहेली ह्या गोळ्या फिजिओलॉजिकलमध्ये आल्या किंवा ओरल डिव्हाइसेसमध्ये आल्या. त्याच्यानंतर अदर कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत, म्हणजे बर्थ कंट्रोल मेजर्समध्ये बर्थ कंट्रोल इम्प्लांट नावाचं एक कॉन्ट्रासेप्टिव्ह दिलेलं आहे. इट इज ऑल्सो यूज्ड बाय द फिमेल. ओके, नाउ सी हिअर, इट इज अ टायनी थिन रॉड. टायनी म्हणजे सूक्ष्म, थिन रॉड म्हणजे पातळ असा रॉड आहे. त्याने असं सांगितलं इट इज ऑफ द साईज ऑफ मॅच स्टिक. मॅच स्टिक म्हणजे आपल्या काडेपेटीमधले माचीसमध्ये जी काडी असते की नाही, त्या काडीच्या आकाराचा हा रॉड असतो. आणि हा रॉड इम्प्लांट केला जातो कुठे, अंडर द स्किन ऑफ अप्पर आर्म. अप्पर आर्म जो आहे ना, त्याच्या खाली स्त्रीच्या शरीरामध्ये तो काय केला जातो, इम्प्लांट केला जातो. आम्ही तुम्हाला डायग्रॅम दाखवते, या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. हे पहा, हा मॅच स्टिक लाईक हा आहे, इम्प्लांट आहे. ठीक आहे, त्याला इम्प्लॅनॉन किंवा नेक्स्ट प्लॅनॉन असं म्हणतात. आता हा अप्पर आर्म आहे, म्हणजे आपला दंडाचा जो भाग असतो की नाही, हा दंडाचा भाग आहे. आणि इथे दंडाच्या खाली तो इम्प्लांट केलेला जातो इथे. हा टू कंट्रोल द बर्थ. सो इट इज यूज्ड ॲज अ वन ऑफ द कॉन्ट्रासेप्टिव्ह. ठीक आहे, तर हा एक आहे. त्यानंतर वरती जे तुम्हाला सांगितलं मी ना, इंट्रायुटेराइनमध्ये आणखीन एक इंट्रायुटेराइन डिव्हाइस आहे, ज्याला म्हटलेलं आहे हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटेराइन डिव्हाइस. हार्मोन रिलीजिंग आहे. तर हा IUD काय करतो की जे आईचं जे युटेरस आहे की नाही, त्यालाच तो अनसुटेबल करतो फॉर इम्प्लांटेशन. म्हणजे जरी एम्ब्रिओ तयार झाला तर तो एम्ब्रिओ इम्प्लांटच होऊ शकत नाही आईच्या युटेरसमध्ये. आईचा युटेरस जे आहे ना, तर सुटेबल राहत नाही बाळाच्या वाढीसाठी. अशा प्रकारे प्रेग्नन्सी टाळली जाते. तर हा एक IUD आहे. तुमच्या पुस्तकात डायग्रॅम दिलेला आहे बघा. हे बघा, हा जो इथे हार्मोन लिहिलेला ना, हा जो
हार्मोन प्रोड्युसिंग IUD आहे है ना. आणि हा जो टी आकाराचा दिसतो की नाही, याला म्हणतात कॉपर टी. याचा आकार जसा टी सारखं आहे की नाही, ही कॉपर टी, ही कॉपर टी आहे आणि हा हार्मोन प्रोड्युसिंग IUD आहे. या ठिकाणी बघा, वी हॅव स्टडीड दिस स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम है ना. हा व्हॅजिना आहे, हा मधला सर्विक्स आहे हा छोटा, आणि इथून हा युटेरस आहे. तुम्ही बघू शकता हा युटेरसमध्ये हा टी आकाराचा, मग इथे कॉपर टी पण इथे बसवतात युटेरसमध्ये, इथे युटेरसमध्ये, किंवा हार्मोन प्रोड्युसिंग किंवा हार्मोन रिलीजिंग जो IUD आहे तो पण या ठिकाणी त्यांनी दाखवलेला कसा प्लेस केलेला आहे. हां, सो ॲक्च्युली these intrauterine devices, these are placed by nurses or doctors. Okay, so here this is shown in the diagram. These are some intrauterine devices. Okay, so here we complete the temporary devices. These are the temporary contraceptive methods. Then we will see what about the permanent. These are permanent methods. ठीक आहे, तुम्ही ऐकलं असेल की फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन्स असतात. फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन जे स्त्रीमध्ये पण केले जातात, पुरुषांमध्ये पण केले जातात. सो परमनंट मेथड्स आर ॲक्च्युली सर्जिकल मेथड्स आहे ना, सर्जिकल मेथड्स आहे. तर वॅसएक्टोमी, इक्टोमी या ठिकाणी म्हणजे कट करणे, वॅसएक्टोमी. तर वॅसएक्टोमी हा मेलमध्ये केली जाणारी ही सर्जिकल मेथड आहे. आणि ट्युबॅक्टोमी असं त्याला एकत्र म्हणायचं, ही फिमेलमध्ये केली जाते. आता नावामध्येच आहे बघा, इथं व्हास शब्द आलेले आहे ना. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो, त्याच्यामध्ये आपण शिकलो व्हास डिफरन्स आहे ना, व्हास डिफरन्स आहे, व्हासा डिफरन्स आहेत. तर व्हास हा शब्द आला म्हणजे ही मेलमधली सर्जिकल ट्रीटमेंट झाली आहे ना. तर दी सर्जिकल मेथड दे आर ऑल्सो कॉल्ड एज स्टरिलायझेशन, म्हणजे आता त्यांना आपत्ती होऊ शकणार नाहीत. आणि ट्यूब शब्द कशासाठी आलेले आहे, फॅलोपियन ट्यूब आहे किंवा ओव्हिडक्ट आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकलो ना आपण, तिथं बघितलं ना, ओव्हरीला 2 ओव्हिडक्ट आहेत, डावी आणि उजवी. त्याला आपण फॅलोपियन ट्यूब पण म्हणतो किंवा युटेराईन ट्यूब म्हणतो, म्हणून ट्यूब एक्टोमी. आलं लक्षात. तर फिमेलमध्येही केली जाते. तर काय केलं जातं ह्या ऑपरेशनमध्ये, तर मेलमध्ये असेल तर अ स्मॉल पार्ट ऑफ द व्हास डिफरन्स इट इज टाईड अँड कट. आणि फिमेलमध्ये तसंच केलं जातं, अ स्मॉल पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब इज टाईड अँड इट इज कट. ठीक आहे, डायग्रॅममध्ये मी तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा, हा डायग्राम दाखवलेला आहे ना. आपण शिकलो की नाही, ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, हा युरिनरी ब्लॅडर आहे, हा पेनिस आहे, हे 2 टेस्टीज आहेत. आठवतं तुम्हाला. तर हा इथं इपिडिडायमिस आहे असा, हा इपिडिडायमिस इथपर्यंत येतो, कॅप्यूट, कार्पस, आठवत असेल तुम्हाला, कावडा. आणि इथून जो वर जायला निघाला ना, हा व्हास डिफरन्स आहे, माहिती आहे तुम्हाला. हा व्हास डिफरन्स असा युरिनरी ब्लॅडरला वळसा घालून इकडे येतो, ते सिमायनल व्हेसिकलमध्ये वगैरे उघडतो, हे आठवत असेल तुम्हाला. ती वर जाणारी जी व्हास डिफरन्स आहे ना, हे पाहिजे इथे कट केलेली, हे दोन्ही व्हास डिफरन्स डावी आणि इथे कट केले की नाही, कट करून बांधले. इथे लिहिलं बघा, व्हास डिफरन्स टाईड अँड कट. तर असं ऑपरेशन जे मेलमध्ये केलं जातं, पुरुषामध्ये केलं जातं, याला म्हटलेलं आहे वॅसॅक्टोमी. ठीक आहे. तसं समजा स्त्रीमध्ये जर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं गेलं तर अशा प्रकारे ही आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. दोन माहिती, हा वरचा जो आहे हा युटेरस आहे, इथं व्हॅजिना आहे, सॉरी हा सर्विक्स आहे, आणि हा व्हॅजिना आहे ना. या ठिकाणी बघा, ही ओव्हरी आहे, लेफ्ट ओव्हरी, राईट ओव्हरी, हे फिम्ब्री आहेत. ह्या इथे या ठिकाणी इनफंडिब्युलम आहे, इथं ॲम्प्युला आहे, इथे इस्टमस आहे. हे पूर्ण फॅलोपियन ट्यूब एक बघा आहे ना. ही काय आहे, ओव्हिडक्ट आहे किंवा फॅलोपियन ट्यूब आहे. आता हे बघा, इथे कट केली ही फॅलोपियन ट्यूब, इथं कट केली, हां, याला म्हणायचं ट्यूबॅक्टोमी. आणि ही पण इथे कट केली, कट करून ते बांधून टाकले. आता तुम्ही इमॅजिन करू शकता, समजा जर इथं ओव्ह्युलेशन झालं, एग आला, एग फिमरीने पकडला, हा एग इथून इथपर्यंत आला, परंतु इथं जेव्हा स्पर्म एंटर करतील, ते स्पर्म इथून पुढे जाऊ शकत नाही ना ॲम्प्युलामध्ये. इथं स्पर्म इथेच राहते ना युटेरसमध्ये, इथेच ते डिजनरेट होते, इथे स्पर्म इथून पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे देर इज नो प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन इन द ॲम्प्युला. सो नो झायगॉट फॉर्मेशन, नो एम्ब्रिओ फॉर्मेशन, नो प्रेग्नन्सी, अशा प्रकारे. आणि इथे पण कसं होतं बघा, समजा टेस्टिसने स्पर्म जरी तयार केले, हे स्पर्म इथून इथपर्यंतच येतील ना व्हास डिफरन्समध्ये. हे स्पर्म पुढे जाऊ शकतात का, नाही. हे स्पर्म इकडून जाणार नाही, इकडून गेल्यानंतर ते तुम्हाला माहिती आहे, ते स्पर्म इथून पेनिसमधून या ठिकाणी शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर ते स्पर्म इथेच अडकवले जातात, ते स्पर्म पुढे सरकणार नाही. म्हणून ही प्रोसेस आहे ना, हिला म्हटलेलं आहे वॅसेक्टमी. आणि इथे याला म्हटलेलं आहे
ट्युबॅक्टमी. लक्षात आलं तुम्हाला. सो दिस टू आर द permanent methods of birth control किंवा contraceptive methods. So here we complete the contraceptive methods. Now next one we will see what is MTP. MTP हा याचा लॉंग फॉर्म बघा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. नको असलेली जी प्रेग्नन्सी आहे ना ती संपवणे, टर्मिनेट करणे म्हणजे त्याचा एंड करणे, त्याचा शेवट करणे. पण मेडिकल शब्द आलेला आहे म्हणजे डॉक्टरांच्याच साह्याने, डॉक्टरांच्या मदतीने, डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रेग्नन्सी संपवणे. त्यालाच म्हटलेलं आहे इंड्यूस्ड ॲबॉर्शन. ॲबॉर्शन म्हणजे गर्भ काढून टाकणे, इंड्यूस म्हणजे मुद्दाम केलेला, मुद्दामून गर्भपात करणे. ॲबॉर्शनला मराठीत आपण गर्भपात म्हणतो. त्यालाच वैद्यकीय भाषेमध्ये शब्द आहे MTP. लक्षात आलं तुम्हाला. आता MTP केव्हा केली जाते? इन इसेन्शियल केसेस. बरोबर. आता इसेन्शियल केव्हा? द इसेन्शियल इन द केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी नको आहे अशा कंडिशनमध्ये प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी MTP केलं जातं. किंवा दुसरी कंडिशन आहे इन डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. समजा सोनोग्राफीमध्ये किंवा अल्ट्रासाऊंडमध्ये लक्षात आलं की गर्भाची वाढ व्यवस्थित होत नाही आहे, होणारं बाळ अपंग होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट होऊ शकतं. असं मूल जन्माला येत असेल, त्याच्या अवयवांची वाढ व्यवस्थित होत नाही आहे, तर मग डॉक्टर स्वतः सल्ला देतात की नाही की तुम्ही हा गर्भ ठेवू नका. अशा वेळेस जे ॲबॉर्शन केलं जातं की नाही त्याला पण म्हटलं जातं MTP, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. समजला. हा MTP हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे बघा, आता हे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड संपले. आता आपण बघूया व्हॉट इज ॲम्निओसेंटेसिस आहे ना. ॲम्निओसेंटेसिस तुम्हाला इथं कॉमेंट्स ऑन ॲम्निओसेंटेसिस असं येऊ शकतं परीक्षेला. तर लक्षात ठेवा. MTPवर व्हॉट इज MTP 1 मार्काला येऊ शकतं किंवा व्हॉट इज ॲम्निओसेंटेसिस 1 मार्काला. डिफाईन द टर्म असे छोटे छोटे प्रश्न पण याच्यावर येऊ शकतात. सो सियर ॲम्निओसेंटेसिस इट इज अ प्रोसेस. ही एक प्रक्रिया आहे इन विच ॲम्निओटिक फ्लुइड containing fetal cells is collected using a hollow needle inserted into the uterus under the ultrasound guidance. आता पहा थोडी मोठी व्याख्या आपण थोडी त्याचे छोटे छोटे भाग करून बघूया. पहिला आपण समजून घेऊ की तुम्हाला माहिती आहे ॲम्निओटिक कॅव्हिटी आपण शिकलो, आपण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट शिकलो. आपण त्यावेळेस बघितलं की एंडोडर्म जेव्हा तयार होतो तेव्हा तो यॉक सॅकला इनक्लोज करतो आणि एक्टोडर्म तयार होतं की नाही तेव्हा ॲम्निओटिक कॅव्हिटीला इन्क्लूड करतो. मी तुम्हाला सांगितलं की ॲम्निओटिक कॅव्हिटीमध्ये एक लिक्विड भरलेलं आहे त्याला आपण म्हणतो ॲम्निओटिक फ्लुइड. आणि एम्ब्रिओ कुठं मोठा होतो, कुठं त्याची ग्रोथ होते तर ॲम्निओटिक कॅव्हिटीमध्ये. आठवतं एम्ब्रिओ हा ॲम्निओटिक कॅव्हिटीमध्ये असतो. म्हणजेच एम्ब्रिओच्या म्हणजेच फिटसच्या सेल्स कोणामध्ये सापडतील आपल्याला ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये. तर ॲम्निओसेंटेसिसमध्ये काय केलं जातं की ॲम्निओटिक कॅव्हिटीमधलं थोडंसं फ्लुइड, त्याला ॲम्निओटिक फ्लुइड म्हटलेलं आहे की ज्या फ्लुइडमध्ये काय आहे फिटलच्या सेल्स आहेत. त्या सेल्ससहित ते फ्लुइड एका नीडलच्या साह्याने, जी नीडल आतून पोकळ आहे ती इन्सर्ट केली जाते. इन्सर्ट करणे म्हणजे टोचणे आतमध्ये मदरच्या युटेरसमध्ये आणि ते फ्लुइड बाहेर काढलं जातं त्या नीडलच्या साह्याने. आणि या ठिकाणी अल्ट्रासाऊंड म्हणजे सोनोग्राफीचं त्या ठिकाणी गायडन्स घेतला जातो. कशासाठी? तर ह्या लिक्विडमध्ये मग जे आता जे आपण सेल काढले ना फिटसच्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये गुणसूत्र असतात. तुम्हाला माहिती सेलच्या केंद्रकामध्ये गुणसूत्र असतात. त्या गुणसूत्रांचा अभ्यास केला जातो. कशासाठी? टू सी द ॲबनॉर्मॅलिटीज इन द डेव्हलपिंग फिटस. आता जो गर्भ वाढणार आहे त्याच्यात काही ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे योग्य वाढ होत नसेल, काही त्रुटी असतील त्याच्या वाढीमध्ये, अशा काही गोष्टी असतील की ज्या योग्य नाहीत, अयोग्य अशा काही गोष्टी जर आहेत की काय म्हणजे गर्भ व्यवस्थित वाढतोय की नाही हे बघण्यासाठी ॲम्निओसेंटेसिस केलं जातं. तर तुमच्या पुस्तकामध्ये डायग्रॅम दिलेला आहे ॲम्निओसेंटेसिसचा, दाखवते तुम्हाला. पहा या ठिकाणी हे पहा हा डायग्रॅम आहे बघा या ठिकाणी है ना. तुम्हाला आता हा जो रेड कलरचा ना या ठिकाणी दिसतोय ना. आता बघा हा प्लासंटा इथून इतका प्लासंटा आपण शिकलो. इट इज अ डिस्कॉइड फ्लॅट ऑर्गॅन. इट इज अ कनेक्शन बिटवीन fetus and the uterine wall.
आता ही युटेराईन वॉल आहे बाहेरची, हा युटेरस आहे, गर्भपिशवी त्याला म्हणतो. आता हा इथं फिटस आहे ना, हा फिटस आहे, ही त्याची नाळ आहे. आठवतंय तुम्हाला, हे आपण शिकलो ना, अम्बिलिकल कॉर्ड आहे. आणि हा जो निळ्या रंगाची गोल सॅक दाखवलेली ना, की ज्याच्यामध्ये बाळाची वाढ होते, ती सॅक आहे ॲमनिओटिक कॅव्हिटी किंवा ॲमनिओटिक सॅक. आणि त्याच्यामध्ये जे लिक्विड भरलेले ते आहे ॲमनिओटिक फ्लुइड. दिसते तुम्हाला, तर हे ॲमनिओटिक फ्लुइड आहे, दिसलं, हे ॲमनिओटिक फ्लुइड आहे निळ्या रंगाचं. हा एम्ब्रिओ आहे ना, हा चॉकलेटी कलरचा प्लासंट आहे, आणि हे बाहेरचं पूर्ण युटेरस आहे. आता बघा, ही इंजेक्शन दाखवले या ठिकाणी, सिरिंज आहे ना, ही सिरिंज, या सिरिंज इंजेक्ट केली युटेरसमधून, आणि हे थोडंसं लिक्विड घेतलं इथलं, ह्या लिक्विडमध्ये याच्या फिटसच्या सेल पण असतात, हे लिक्विड त्यांनी बाहेर काढलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला. आणि मग याच्यामधल्या क्रोमोझोमचा अभ्यास केला त्यांनी, त्याला कॅरिओटाईप म्हणतात. सगळ्या गुणसूत्रांचा अभ्यास केला, गुणसूत्रांच्या जोड्या दाखवलेल्या तिथं, क्रोमोझोम पेअर ज्याला आपण होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणतो ना, ह्या गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. ह्या प्रत्येक गुणसूत्रांच्या जोडीचा त्याने अभ्यास केला, आणि त्याच्यावरून मग ते हे करतात की बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही, की बाळाची डेव्हलपमेंट चांगली होते, नॉर्मल होते. तर हे सगळं या ठिकाणी अभ्यासलं जातं. तर त्याचे काही रिस्क फॅक्टर त्यांनी दिले, म्हणजे याच्यामध्ये धोका काय आहे ॲमनिओसेंटेसिस करण्यामध्ये. इथे 4 प्रकारचा धोका त्यांनी दिलेला आहे. पहिलं म्हणजे मिसकॅरेज होणे, म्हणजे ॲटोमॅटिक ॲबॉर्शन होऊ शकतं कदाचित ॲमनिओसेंटेसिस केल्याच्या नंतर. दुसरं आहे नीडल इंजुरी टू फिटस, ही जी नीडल आपण इथे इन्सर्ट केली मदरच्या युटेरसमध्ये, कदाचित ती नीडल टोचली जाऊ शकते फिटसला, आहे की नाही, असं सांगितलं. किंवा मग त्याच्यानंतर लिकिंग ऑफ ॲमनिओटिक फ्लुइड, लिकेज सुरू होऊ शकतं कदाचित, एखाद्यास मोठं होल जर झालं निडल टोचतात. किंवा मग बाळाला आणि आईला इन्फेक्शन होऊ शकतं ना, सिरिंज बाहेरून आतमध्ये टोचताना समजा काही इन्फेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं. हे असे काही रिस्क फॅक्टर दिलेले आहेत. परंतु ॲमनिओसेंटेसिस हे चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी जे आहे ते केलं जातं, की बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही ते बघण्यासाठी, समजलं. पण त्याचे काही मिसयूज पण आजकाल होतात, सेक्स बघण्यासाठी, की मुलगी आहे तर मुलीचा सेक्स सांगायला नाही पाहिजे डॉक्टरांनी, पण डॉक्टर सांगतात. मुलीचा सेक्स असेल तर गर्भपात केला जातो, मुलगा असेल तर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी ठेवली जाते. तर असे काही मिसयूज आहेत, म्हणून त्याच्यावर अनेक कायदे वगैरे आजकाल निघालेले आहेत. तर हा झाला ॲमनिओसेंटेसिसचा भाग, ठीक आहे. त्यानंतर बघा, आणखीन एक आर्टिकल आहे, दॅट इज व्हॉट इज STD. तर इथे लॉंग फॉर्म आहे बघा, सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तर फक्त सेक्स्युअल कॉन्टॅक्टमुळे जे डिसीज एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होतात त्याला म्हटलेले STD, सेक्स्युअली ट्रान्समिटेड डिसीजेस ओनली ड्यू टू सेक्स्युअल कॉन्टॅक्ट्स. त्याला दुसरं नाव आहे VDS म्हणजे का व्हेनेरियल, व्हेनेरियल डिसीजेस, किंवा त्याला दुसरं नाव आहे RTI, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे मार्ग, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. आणि या ठिकाणी आहे इन्फेक्शन, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये जर काही इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी ते आजार होऊ शकतात. आता त्याचे 2 नावं आहेत, पण माझे सांगायचं राहिलं तुम्हाला, त्याचे एक्झाम्पल आपण इथे लिहूयात. इथे लिहिते मी, एक आहे सिफिलिस, है ना, सिफिलिस हा एक आजार आहे. आणि दुसरा आहे गोनोरिया, गोनो RRHOEA. हे 2 जे आजार आहेत ना, गोनोरिया आणि सिफिलिस, हे STD म्हणून ओळखले जातात. कधी कधी ना असं मॅच द कॉलम येतं बघा तुम्हाला परीक्षेला, मॅच द कॉलममध्ये समजा मग STD असलं एका कॉलममध्ये, तर त्याची जोडी ह्या दोन्हीपैकी एखादा शब्द राहील. मग हा लक्षात ठेवायचं, हे 2 आजार आहेत ना, हे STD मध्ये येतात. आले लक्षात तुम्हाला. ओके स्टुडंट, सो ऑल दिस इज अबाउट द contraceptive methods. So in the next period we will study about the infertility.